चले जाओ फटाफट। रुपेश जी कह रहे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाबू पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो। पप्पा गिरते ना कमी वाढले, कमी व्हायला बरोबर आहे हे अर्धा सुपर इथे ये 3 लोग आले, 3 लोग चालू आहे चालू आहे। जवळ रे पार्टी है, पार्टी चालू है, रस्ता ये थोड़ा पार्टी है। अरे बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, गणपति बप्पा मोरया। आज चल गे अरे बोल बजरंग बली की जय। आपण जो प्रश्न विचारलात, खरोखरच या गोवंडीमध्ये ज्याप्रमाणे नशेचं प्रमाण वाढत आहे आणि जे प्रमाण आहे ते या तरुण पिढीमध्येच आहे, कुठेतरी तरुण पिढी वाया जात आहे असं ज्या ज्या संघटनांना वाटतंय किंवा ज्या ज्या लोकांना वाटतंय त्या सर्वांचा मी आभारी आहे। कारण आपण कुठेतरी सर्वजण मिळून ही जनजागृती करून या गोवंडीमधून कशी नशामुक्ती होईल याचं आपण एक उदाहरण देतात आणि त्या प्रयत्नांना सर्वांचं यश यावं। कारण इथले जे स्थानिक प्रशासन असेल, विविध संघटना आहेत, त्या संघटना देखील या तरुण पिढीवरती होणाऱ्या नशेवरती काम करत आहे। मी तरुण पिढीला एकच आव्हान देतोय की या भारताला, या जगाला तरुण पिढीची गरज आहे। कारण जर एखादा तरुण किंवा एखादी तरुणी जर या देशाचं उद्याचं भविष्य आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। कारण आपण जरी नशा करत असेल तर याच्या मागं जो परिणाम होतो तो आपल्या घरावरती होतो, आपल्या भावावरती होतो, आपल्या बहिणीवरती होतो आणि यामुळे आपल्या घराघरात वाद होतात आणि त्या वादामुळे कुठेतरी हिंसेचं वातावरण हे निर्माण होतं आणि त्याच्यामुळे विविध प्रकारचे गुन्हे असतील हे येणाऱ्या यंग पिढीवरच केले जातात। आणि नशेहारी जाऊ नका, कारण नशेमधून आपण कोणतं कृत्य करता हे आपल्याला समजत नाही। कारण नशा अशी गोष्ट आहे ना, ती नशा बोलत असते, तेव्हा नशेमध्ये जे गुन्हे होतात ती नशा करत असते। त्यामुळे आपल्यावरती एक जबाबदारी आहे या देशाची। कारण या देशाचे नागरिक म्हणून आपण जर बघाल तर येणारा देश हा तरुण पिढी चालवण्याच्या दृष्टिकोनाची वाटचाल आपण करत असताना आपण ही नशा करणं अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे मी युवा पिढीला एवढंच सांगतो की नशेकडे जाऊ नका आणि आपल्या घराची काळजी घ्या, आपल्या तब्येतीची काळजी घ्या, खेळात आपण अग्रेसर राहिलं पाहिजे। आज चांगल्या चांगल्या ठिकाणी खेळ होतात तिथं आपण सहभाग झालो पाहिजे। ऑलिम्पिक सारख्या क्षेत्रात आपण कसे जाऊ आणि तिथं आपण भारतासाठी काय प्रतिनिधित्व करू शकतो या प्रत्येकाचा आपण विचार केला पाहिजे। एवढंच मी बोलतो आणि आपल्या सर्वांचा मी धन्यवाद देतो। मी सर्वप्रथम आपल्या न्यूज 15 चॅनलचे आणि मुंबई स्टार आणि 6 या चॅनलचे सर्वप्रथम सगळ्यांच्या वतीने मी आपण इथे आलात, आमच्या मंडळाच्या प्रतिक्रिया आणि सामाजिक याच्याबद्दल, नशेबद्दल जे प्रश्न विचारले त्याबद्दल मी तुमचं सर्वप्रथम आभार मानतो। त्याच्यानंतर दहीहंडीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दहीहंडी असा कार्यक्रम राबवणं सोपी गोष्ट नसते। त्यासाठी युवा परिवर्तन मंच अध्यक्ष, युवा स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष विशाल पाटील असतील, रुपेशजी खैरे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून गोंडी सारख्या एरियामध्ये असा संघटन असलेला आणि खेळाडू वृत्ती असलेला आणि सगळ्यांना एकत्र जमवला, सर्व जाती धर्मांना एकत्र आणण्याचा जो मेहनत करून, सगळ्या गोष्टीची मेहनत करून त्यांनी जो गेले 18 वर्ष हा दहीहंडीचा कार्यक्रम राबवत आहेत आणि सगळ्या लहान मुलांना, छोट्या मुलांना बरोबर घेऊन जात आहेत। आणि संघटन काय असतं ते आमच्या सोसायटीच्या निवडणुकीत विशाल पाटील असतील, बाबू पाटील असतील, मिलिंद खरे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आम्हाला जे मदत केली हे संघटनेमुळे होऊ शकतं। सगळ्या गोष्टी संघटनेमुळे होऊ शकतात। सामाजिक कार्य असो, सोसायटीचं एक कार्य असो किंवा
बाकी सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम असतं ते यांच्या माध्यमातून, रुपेश खैरेजी यांच्या माध्यमातून, आणि रुपेश खैरे यांचं उभरतं नेतृत्व आहे. आणि या मंडळास आणि रुपेश खैरे यांच्या सर्व सभासदांना किंवा त्यांच्या साथींना मी पुढील भविष्यासाठी आणि रुपेश खैरे यांच्यासाठी मी हमेशा त्यांच्या बरोबर राहील. दहीहंडी उत्सवासाठी मी हमेशा त्यांच्या बरोबर राहीन अशी मी आपणास ग्वाही देतो. आणि परत एकदा युवा स्पोर्ट क्लब, युवा परिवर्तन मंच, दहीहंडी मंडळाला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. आणि त्यांचे या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा कार्यक्रम राबवण्याचं त्यांनी जे ठाण मांडलेलं आहे बरेच 17-18 वर्ष, त्याबद्दल त्यांचे मी शतशः आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ठीक आहे, जय हिंद. युवा स्पोर्ट्स क्लब हे मंडळ आहे दहीहंडीचं, त्यांचा खूप आभार मानतो. कारण या मंडळात मी गेल्या 10 वर्षी झाले यांच्यासोबत आहेत. आम्ही दरवर्षी दहीहंडी काढतो. त्याप्रमाणे इथे मंडळाचे अध्यक्ष असतील, म्हणजे खूप सारे लोक, रुपेश खैरे असतील, मिलिंद खैरे असतील, असे बाबू पाटील असतील, या लोकांनी खूप मदत केली. शरद कांबळे साहेब असतील. त्याप्रमाणे मी एकच बोलतो की जे बाहेर आता ते वातावरण म्हणजे होतं ते, त्याप्रमाणे आपण एकच विचार करायचे की आपले बहीण भाऊ असतात, आपण तेच विचार करायचा. कारण असं नसतं की नशा म्हणजे करायचाच नाही, कारण नशामुळे हे सगळे होत आहेत बाहेर. या गवंडीच्या विभागात एवढा नशा पाणी आहे. तर रुपेशजी खैरे त्यांचा एकच प्रयत्न की हे नशा पाणी कमी करायचं, म्हणून ते राजकारणासाठी बोलतात. तिथं जाऊन म्हणजे ते विविध हे करतात, म्हणजे स्पोर्ट्स करतात, विविध फंक्शन ठेवतात. आणि मी एकच विनंती करतो की जे पण आज गोकुलाष्टमी होईल सगळ्यांनी समावून म्हणजे त्याला लावायचं आणि एकमेकांची समावून दहीहंडी सादर करायचे. रुपेश खैरे खरं तर सामाजिक सेवा करत असतात, काय ना काय समाज उपयोगी कार्य करत असतात. त्यांना जर नगरसेवकचे तिकीट भेटले तर युवाचं काय? युवाचं एकच असेल की आमचा प्रयत्न की आमचे रुपेश दादा जे आहेत त्यांना आम्हाला जिंकून आणायचं आहे. ते आत्ताच एवढं करतात, मग आम्हाला माहिती आहे जिंकून झाल्यानंतर पूर्ण गवंडी पण सुधरू शकतात. आम्हाला एवढं हे आहे. किती त्यांना मदत करणार आहे सर्व युवा आणि आपले सोसायटीचे लोक? मी रुपेश खैरे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकारी यांच्या माध्यमातून इथे जे सामाजिक उपक्रम चाललेत, खेळाच्या स्पर्धा चालू आहेत आणि दहीहंडी असेल आणि विविध सामाजिक प्रश्न असेल याच्यासाठी ते हिरिरीने भाग घेतात, अग्रेसर असतात. त्यांना जर नगरसेवकचं तिकीट मिळालं तर मी वैयक्तिक असेल, आमच्या सोसायटीच्या माध्यमातून असेल, त्यांना पूर्ण सर्व रीतीने ज्या पद्धतीने सपोर्ट द्यायचा आहे तो आम्ही सर्व युवा मंडळाच्या साक्षीने मी ते जाहीर करतो. कारण की उभरतं नेतृत्व आहे, अशा नेतृत्वाला आमचं पण हे होतं की कर्तव्य होतं की अशा व्यक्तीला सर्व सामाजिक असेल, राजकीय असेल, उद्या नगरसेवकची निवडणूक आली तरी त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू अशी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि सर्व दहीहंडी उत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा, परत एकदा शुभेच्छा देतो. काय सांगणार आहे आज युवा स्पोर्ट्स क्लब तर्फे भव्य असं दहीहंडीचं आयोजन आणि दहीहंडी पथक आज निघालेली आहे. दहीहंडीसाठी काय? आज सर्वप्रथम सर्व भारतीयांना युवा स्पोर्ट क्लब तर्फे आणि आमच्या वरीलधाऱ्यांसारखे म्हणजे पंचशीलचे जे कमिटीचे मेंबर आहेत, आमचे मोठी माणसं, त्यांच्याकडून सर्वांना भारतीयांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही गेले 18 ते 20 वर्ष आज आम्हाला होतील. आम्ही आमच्या गोवंडी पंचशील सोसायटीमधून आमच्या मोठ्या माणसांच्या हातभाराने आज आम्ही इथून पथक काढतो गेली 20 वर्ष. असाच आम्हाला हातभार मोठ्यांचा असतो आणि पुढेही असेल. आणि सर्वांना माझी विनंती आहे की माझ्या मित्रमंडळींना जेवढे पण दही कालायचे जे पथक निघतात की त्यांनी जिथे पण जावाल दहीहंडी करायला तिथं गाड्या व्यवस्थित चालवा आणि जेणेकरून आपले थर व्यवस्थित लावा. भले कमी लागतील, 10 लावायची गरज नाही, 9 लावायची गरज नाही, जिथं आपले 5 लागतात. म्हणजे जसे जावाल तसे आपल्या घरी आई वडिलांच्या घरी नीट या, बस एवढीच विनंती आहे. आणि तुम्हाला पण दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. मी एवढेच आवाहन करतो की या मुलांनी काही नशापाणी करू नये, आपला जीव आणि आपण व्यवस्थित घरी यावं आणि आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागं हमेशा राहील.